नमस्कार, मी प्राचार्य विवेक मिरगणे, श्री अरबिंदो सेंटर औरंगाबाद यांच्यातर्फे आयोजित श्री अरविंदांच्या समग्र शिक्षणाची संकल्पना या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आज उपस्थित आहे। प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत इथल्या विचार करणाऱ्या प्रत्येक प्रयोगशील ऋषीने आणि प्रत्येक तत्त्वज्ञाने इथल्या मूलभूत शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या वेगळ्या अशा काही भूमिका मांडलेल्या आहेत आणि शिक्षणाच्या संकल्पनेमध्ये भर घातलेली आहे। श्री अरविंदांच्या अगोदर नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठे, त्याही अगोदर प्राचीन भारतामध्ये गुरुकुल पद्धती आणि त्यामधून निर्माण झालेले भारत घडवणारे अनेक विद्यार्थी, अनेक राजे महाराजे, अनेक तत्त्वज्ञ, अनेक ऋषी यांनी या भारताची संस्कृती समृद्ध केलेली आहे। रवींद्रनाथ टागोर असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा श्री अरविंद असतील, या योग्यांनी, या प्रयोगशील ऋषींनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपली वेगळी अशी काही मते मांडलेली आहेत आणि त्या मतांचा विमर्श घेत असताना असं लक्षात येतं की श्री अरविंदांची मते ही शिक्षणाच्या संदर्भातले काही मूलभूत तत्त्व सांगून जातात, काही मूलभूत भर शिक्षण या संकल्पनेमध्ये अरविंदांनी घातलेली आहे। मी अगोदरच स्पष्ट करू इच्छितो की श्री अरविंदांची शिक्षणाची संकल्पना ही काही चौकटबंद, एका विशिष्ट आकृतीबंधामध्ये असणारी आणि फक्त विद्यार्थी जीवनाशी संदर्भात असणारी शिक्षणाची संकल्पना नाही आहे। तर ती संकल्पना विद्यार्थी हा जन्मल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत विद्यार्थीच असतो आणि आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला तो नवीन काहीतरी शिकत असतो आणि शिक्षणाची ही संकल्पना फक्त एका व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक भरभराटीची संकल्पना नसून ती एका व्यक्तीच्या भरभराटीसोबतच एका समाजाच्या भरभराटीची, एका देशाच्या भरभराटीची आणि त्यासोबतच तो ज्या मानव वंशाचा आणि मानव जातीचा, मानव समूहाचा भाग आहे अशा मानव जातीच्या समग्र संकल्पनाची, समग्र कल्याणाची अशी ही संकल्पना आहे असं मला वाटतं। आणि श्री अरविंदांना त्यांच्या समग्र शिक्षणाच्या संकल्पनेतून तेच अभिप्रेत आहे। अगोदर एसेज ऑन गीता, गीतेवरील निबंध या आपल्या पुस्तकामध्ये शिक्षणाच्या संकल्पनेचं सुतोवाच करत असलेले श्री अरविंद हे आपल्या शिष्यांसोबत आश्रमामध्ये जेव्हा विविध प्रश्नोत्तराच्या निमित्ताने शिक्षणाच्या संकल्पनेचा विचार होतो तेव्हा आपली कल्पना अधिक विस्ताराने विशद करताना आपल्याला दिसतात। आणि माताजींनी ज्यांनी अरविंदांच्या अनेक मूलभूत संकल्पनांचं निरूपण केलेलं आहे, त्याची कल्पना ही विशद केलेली आहे, त्या विस्तारामध्ये माताजींनी अतिशय छोटंसं परंतु शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक फारच महत्त्वाचं असं पुस्तक लिहिलेलं आहे। या संकल्पनाच्या आधारे, या दीपस्तंभांच्या आधारे आपण अरविंदांच्या समग्र शिक्षणाच्या संकल्पनेचा विचार करतो। मी स्वतः जेव्हा पॉंडिचेरीला एक विद्यार्थी म्हणून गेलो होतो तेव्हा मला श्री अरबिंदो सोसायटीने एक फेलोशिप दिलेली होती आणि PhD करण्यासाठी जेव्हा मी पॉंडिचेरीला गेलो तेव्हा मला पाहायला मिळालं की अनेक वेळा समुद्रकिनारी मी जात असे आणि अरविंदांच्या मूलभूत संकल्पनांचा विचार करत तिथं चिंतन करत बसत असे। मला ती जागा फार आवडायची। श्री अरबिंदो सोसायटीच्या अगदी बाजूला असलेला समुद्रकिनारा आणि त्यावरील मोठमोठ्या खडकांवर बसून त्या लाटांकडे बघत असताना मी अरविंदांच्या संकल्पनेचा आणि माझ्या PhDच्या विषयाचा विचार करायचो। तेव्हा मी एकदा पाहिलं की अरविंदांच्या शाळेतील एक वर्ग घेऊन एक मॅडम त्या समुद्रकिनारी आल्या आणि जरा वेळ त्यांनी त्या मुलांना समुद्राकडं पाहायला सांगितलं, त्यावर विचार करायला सांगितलं, चिंतन करायला सांगितलं किंवा नुसतं पाहत बसा असं सांगितलं। आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी हळूहळू एक सुंदर अशी समुद्रावरची कविता त्या मुलांना शिकवली। मी स्थिमित होऊन हे सगळं पाहत होतो। मला त्याचं खूप अप्रूप वाटलं, खूप आनंद वाटला की इतक्या आनंददायी वातावरणामध्ये, समुद्राच्या जिवंत अशा सानिध्यामध्ये ते लोक समुद्रावरची कविता शिकत आहेत आणि अशा प्रकारचं शिक्षण आपल्या कधी वाटायला येईल असंही मला एक छोटंसं मला असं एक भाव माझ्या मनामध्ये येऊन गेली। मी नंतर त्या मॅडमला असं विचारलं की आपण इथे येऊन ही कविता का शिकवली, तर ते असं म्हणाले की समुद्रावरची कविता ही समुद्राच्या सानिध्यातच शिकवली पाहिजे, म्हणजे मुलांना ती जास्त भावेल, ती जास्त आठवेल आणि ते समुद्राचं अस्तित्व अनुभवत असताना ही कविता शिकतील, म्हणजे ती कायमची त्यांच्या स्मरणात राहील। मला ही शिकवण्याची अद्भुत पद्धत
फार फार आवडून गेली, फार भावली. त्यानंतर एकदा अरविंदांच्या तिथले जे अरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन आहे त्या शाळेसमोर मी पाहिलं की एक परदेशी शिक्षक होते आणि एक परदेशी महिला त्यांची वाट पाहत परदेशातून आलेली त्यांच्या भेटीसाठी तिथे उभी होती. थोड्या वेळाने ते निरोप गेल्यानंतर ते शिक्षक बाहेर आले. खूप प्रेमाने ते एकमेकांना भेटले. परंतु आता त्यांचं कामकाज सुरू आहे, त्यांचा तास सुरू आहे असं म्हणून पुन्हा ते आत गेले आणि ती महिला आपल्या ठिकाणी परत गेली. शिक्षणाविषयीची शिक्षकाची ही कमिटमेंट बघूनही मला अतिशय आश्चर्य वाटलं. त्यानंतर एक भोजनगृहातला किस्सा मी बघितला की एक मुलगा होता, छोटासा 11-12 वर्षाचा असेल, आणि त्याच्यासोबत त्याची एक त्याच्या राज्यातून आलेली फॅमिली होती. दुरून आलेलं हे कुटुंब आजी आजोबा सहित त्या मुलासोबत भोजनाचा आनंद घेत होतं. त्यांना वाटत होतं की या मुलाने आपल्यासोबत भोजनाचा आनंद घ्यावा. त्या भोजनगृहामध्ये सगळे आश्रमवासी एकत्र जेवतात. मी पण तिथं जेवत होतो आणि मी हे सगळं दृश्य बघत होतो की तो मुलगा खूप घाई असल्यासारखा पटपट असं जेवत होता आणि घाईघाईनं जेवताना त्याची आजी त्याला अनेकदा म्हणत होती की अरे तू हळू जेव, परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. पटपट जेवून तो मुलगा उठला. मला असं एक वाटून गेलं की काय असं या मुलाला घाई आहे की याने इतक्या झटपट जेवावं आणि आपल्या कुटुंबासोबत सुद्धा जेवणाचा एक सविस्तर असा आनंद घेऊ नये. थोड्या वेळाने माझं जेवण संपलं आणि मी गेलो. जिथे भांडे स्वच्छ करतात त्या ठिकाणी ताट वाट्या चमच्या जिथे देतात आणि जिथं साफसफाईचं काम सुरू असतं त्या दिवशी आश्रमवासियांपैकी कुणाचा ना कुणाची एक त्या दिवशी तो वेळ असतो विहित असा दिलेला आणि ते काम ते करत असतात. तर त्या सेवेमध्ये मी बघितलं की तो मुलगा छोटासा चमचे पुसायच्या त्या कामाला होता आणि तो फार तन्मयतेनं जेवताना मी त्याला जितक्या गडबडीत बघितलं, जितकं अस्थिर बघितलं, तितकं सुस्थिर मी त्याला ते चमचे पुसताना बघितलं. आणि मी बघितलं की इथले विद्यार्थी सुद्धा सेवेमध्ये आणि कामामध्ये किती आनंदी असतात आणि त्यांचा खरा आनंद कसा त्या कामामध्ये सामावलेला असतो. मला त्या विद्यार्थ्याचं कौतुक वाटलं. असे अनेक तिथले शिक्षणाचे किस्से सांगता येतील, ज्याच्यापैकी एक जास्त लक्षात राहिलेला माझ्या असा की मला जिथं म्हणजे मी सावित्रीवर PhD करत असताना जिथं मला अरबिंदो सोसायटीच्या त्या बीच ऑफिसमध्ये केबिन देण्यात आलेली होती, तर त्याच्या समोरच त्या कक्षाच्या समोरच एक गणपतीची लाकडाची मूर्ती रंग देऊन तिथे ठेवण्यात आलेली होती. त्या रंग सुकण्यासाठी ठेवण्यात आलेली होती आणि 2-3 दिवस बघितल्यानंतर उत्सुकतेपोटी तिथल्या एका माणसाला मी असं विचारलं की ही मूर्ती इथं कशासाठी ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा त्या माणसाने सांगितलं की अहो ही मूर्ती आहे ना ती इथल्या शाळेतल्या मुलांच्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. आणि त्याने आणखी त्याची उत्सुकता थोडीशी चाळवली गेली. त्याने मला विचारलं की तुम्हाला तबला वाजवता येतो का. तर मी म्हणालो नाही, मला तबला नाही वाजवता येत. तर तो म्हणाला जर तो तुम्हाला तबला वाजवता येत असता तर तुम्हाला हे लक्षात आलं असतं की गणपतीचे बोटं ज्या पद्धतीनं त्या तबल्यावर पडतायत त्या पद्धतीनं तो कोणता ताल वाजवतोय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असतं. इतकं परफेक्शन त्या मूर्तीमध्ये त्या विद्यार्थ्यांना ओतलेलं आहे. मला अतिशय कौतुक वाटलं की जिथले विद्यार्थी आपल्या शाळेच्या प्रोजेक्टमध्ये इतक्या तन्मयतेने ते करतात तर ते नंतर त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किती परफेक्ट असते. गमतीनं त्यानं असंही सांगितलं मला की तुम्हाला वाटेल की ही मूर्ती फक्त प्रोजेक्टचा एक हिस्सा आहे, परंतु असं नाहीये की ही मूर्ती ऑलरेडी त्यांच्या संकेतस्थळावर त्याचं चित्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि परदेशातल्या कोणीतरी ती विकत पण घेतलेली आहे. आता हा रंग एकदा सुकला की ती मूर्ती नंतर म्हणजे परदेशामध्ये विक्रीसाठी जाईल. पण मला कमाल वाटली की जिथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी असतानाच काय करायचं, आपल्या जीवनामध्ये काय करायचंय हे नक्की कळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते खूप परफेक्ट झालेले आहेत. त्यांना एका विशिष्ट वयानंतर आता आपण जीवनात काय करावं असा प्रश्न कशाला पडेल असंही मला वाटून गेलं. मला खूप छान वाटलं हे सगळं बघून. मी बघितलं की निरोध बरंजी तेव्हा होते 90च्या आसपास होते आणि मला सावित्रीवरची मुलाखत देण्यासाठी काही मिनिटांचा वेळ देण्यात आलेला होता. मला असं वाटलं की 90च्या पुढे ज्या माणसाचं वय आहे अशा वृद्ध माणसाला नक्की काय काम असेल, परंतु मी बघितलं की माझी वेळ संपल्याच्या नंतर तिथं काही विद्यार्थी आले आणि त्यांना निरोध बरंजी सावित्रीबद्दल बोलत होते. आणि नंतर अरविंदांच्या रूममध्ये जेव्हा माझी जाण्याची वेळ आली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, तेव्हा मी बघितलं की निरोध बरंजी तिथं सुद्धा ड्युटी करत होते. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही जी आपली सेवानिवृत्तीची कल्पना आहे आणि आपण जे जीवनाचे टप्पे पाडले ते सगळे कृत्रिम आहेत आणि ते सगळे सरकारी संकल्पनेवर आधारित आहेत. परंतु ॲक्च्युली रिटायरमेंट इज अ गव्हर्नमेंट कन्सेप्ट हे मी निरोध बरंजींच्या कामावरून पाहिलं आणि मला ती पण गोष्ट स्थिमित करून गेली की शिक्षण, शिकणे आणि त्याचा विनियोग आपल्या आयुष्यात करणे ही गोष्ट, ही बाब काही एका दिवसापुरती किंवा काही वर्षापुरती सीमित नसते. या माझ्या अनुभवाच्या नंतर
तिथल्या शिक्षणाविषयीची माझी उत्सुकता अधिक चाळवली गेली आणि मी शाळेलाही भेट दिली, मी आश्रमाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सलाही भेट देत होतो, मी तिथं अभ्यासही करत होतो, तिथल्या ग्रंथालयामध्ये पण जात होतो. आणि असं करत असताना अरविंदांच्या समग्र शिक्षणाच्या संकल्पनेचा काही भाग जो माझ्या वाचण्यात आला, मला भावला, तो मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अरविंदांचा मूलभूत शिक्षणाचा भाग असा आहे की शिक्षण ही संकल्पना काही चौकटबंद नाही आहे आणि ती काही व्यक्तीच्या एका विशिष्ट अंगाच्या किंवा आर्थिकतेच्या किंवा सामाजिक किंवा वैयक्तिक इतक्याच समृद्धीच्या किंवा संपन्नतेच्या दिशेने जाणारी संकल्पना नाही आहे. तर त्याचा व्यापक असा विचार केला जातो, समाजाचा विचार केला जातो, देशाचा विचार केला जातो आणि संपूर्ण मानवजातच कशी उन्नत होईल आणि उदात्त दिशेला जाईल या संकल्पनेतून शिक्षणाचा विचार केला जातो. आणि मग हा विचार करत असताना शिक्षकाचाही विचार केला जातो की शिक्षक कसा असला पाहिजे. तर शिक्षक हा स्वतः एक आदर्शत्वाचा एक उदाहरण असलं पाहिजे. त्याने विद्यार्थ्यांमध्ये कधी हा उच्च बुद्धिमत्तेचा, हा कनिष्ठ बुद्धिमत्तेचा असा भेद नाही केला पाहिजे. या विद्यार्थ्याला ही अभिरुची आहे आणि त्या विद्यार्थ्याला ती अभिरुची आहे म्हणून हा जास्त चांगल्या प्रतीचा आणि हा दुय्यम प्रतीचा असा भेद त्यानं नाही केला पाहिजे. तो अतिशय संयमी असला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने क्रौर्य किंवा हिंसा किंवा शिक्षा देणे हा पारंपरिक शिस्तीचा पगडा त्याच्या डोक्यावर नसला पाहिजे. तो एक व्यापक विचाराचा आणि उदाहरणं प्रस्तुत करणारा आणि एक चांगला दिशा दिग्दर्शक असा मार्गदर्शक असला पाहिजे. या शिक्षणाच्या संकल्पनेमध्ये 3 संकल्पना अगोदर अरविंदांनी मांडलेल्या आहेत. पहिली संकल्पना अशी मांडलेली आहे की शिक्षण हे काही शिकवण्याची गोष्ट नाही, नथिंग कॅन बी टॉट. त्यांनी असे सांगितलेले आहे की पारंपरिक शिक्षक वर्गामध्ये येतो, तो काहीतरी शिकवतो आणि तेच विद्यार्थ्यांनी शिकायचं असतं. या ज्या कल्पना आहेत या कल्पना खूप पारंपरिक आणि तशा म्हटलं तर अरविंदांच्या दृष्टीनं त्या चुकीच्याच. त्याचं कारण असं की अरविंदांच्या मते कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यांवर लादता कामा नये. तर शिक्षक हा कुठलाही प्रकारचा एक डॉमिनेटिंग असा डिक्टेटर नसून किंवा हुकुमशहा नसून, तो मुलांवर कुठल्याही प्रकारचा अधिकार गाजवणारा कोणी माणूस नसून, तो एक ज्ञान संपन्न, अनुभव संपन्न आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये असलेल्या गोष्टींना दिशा देणारा, त्याच्या मनामध्ये काय चांगलं हे शोधण्यास मदत करणारा आणि त्याचा विकास करणारा असा माणूस असला पाहिजे. म्हणून काहीही शिकवले जाऊ शकत नाही. जसं विवेकानंद असं म्हणतात की सगळं ज्ञान माणसाच्या आतमध्येच आहे आणि आपण जेव्हा ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ते ज्ञान होतं तेव्हा त्या विशिष्ट ज्ञानाच्या मेंदूमधल्या आपल्या भागावर एक विशिष्ट असा प्रकाश आपण टाकतो आणि ते ज्ञान मुक्त होतं, ते सुप्त असलेलं ज्ञान मुक्त होतं. जवळपास अरविंदांची ही कल्पना आणि विवेकानंदांची ही कल्पना मला सिमिलर वाटते, सारखी वाटते. त्यानंतर शिक्षणाचं दुसरं तत्व असं आहे की माइंड हॅज टू बी कन्सल्टेड विथ इट्स ओन ग्रोथ. म्हणजे जर मनाचा विकास करायचा असेल तर त्या मनाचा विचार केला पाहिजे. कुठलीही विकासाची आपल्याला वाटणारी किंवा आपल्याला अभिप्रेत असणारी किंवा आपल्या डोक्यामध्ये असणारी कल्पना आपण विद्यार्थ्यांवर किंवा शिकणाऱ्या माणसावर लादता कामा नये आणि आपल्याला असं वाटता कामा नये की जणू काही हाच शिक्षणाचा विकास आहे आणि याच पद्धतीने त्यानं गेलं पाहिजे. म्हणजे आपण आता दुर्दैवाने कोटा फॅक्टरी सारखे किंवा लातूर पॅटर्न सारखे शब्द आपण जे अनेक वापरतो, या अनेक शब्दांमध्ये ही गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये विद्यार्थ्यापेक्षा पालकाचा जास्त आग्रह असतो आणि पालकाचा जणू काही सर्वस्व त्या विद्यार्थ्याच्या काहीतरी बनण्यामध्ये सामावलेलं आहे. ही सीमित आर्थिक विकासाची कल्पना, ही सीमित तौलिक म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या सामाजिक प्रतिष्ठेची कल्पना, ही विद्यार्थ्यांवर लादणे आणि जर तू हे केलं तरच तू जीवनात यशस्वी, अन्यथा तो अयशस्वी, अशा प्रकारच्या संकल्पनेला अरविंदांच्या समग्र शिक्षणामध्ये कुठलंही स्थान नाही. त्यांच्या मते विद्यार्थ्याचा विकास हा त्याच्या कलाप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या छंदाप्रमाणे आणि त्याच्या मनामध्ये विकासाच्या ज्या कल्पना आहेत त्या पद्धतीनं झाला पाहिजे आणि त्याला बळ देणे, त्याला पाठिंबा देणे हे पालकांचं शिक्षकाचं काम आहे. त्याला ते वातावरण उपलब्ध करून देणे, त्याच्या उन्नतीमध्ये आणि अंगभूत त्याचे जे सामर्थ्य त्या सामर्थ्याला बळ देण्यामध्ये आणि पाठिंबा देण्यामध्ये खरं तर पालकाचं आणि शिक्षकाचं हित आहे असं श्री अरविंदांना वाटतं. तिसरं अरविंदांचं शिक्षणाचं महत्त्वाचं तत्व की फ्रॉम नियर टू फार. म्हणजे हे बहुतेक अरविंदांच्या बाबतीत जे घडलं त्याची प्रतिक्रिया म्हणून अरविंदांनी मांडले असंही कधी कधी मला वाटतं की अरविंद भारतीय असताना सुद्धा त्यांना भारतीय भाषा कधी न ऐकू देणे,
भारतीय भाषा न शिकू देणे, भारतीय संस्कृतीचा त्यांना वाराही न लागू देणे, भारतीय माणसाशी त्यांची मैत्री होऊ नये याची काळजी घेणे आणि त्यांना अगदी बालपणापासूनच म्हणजे इंग्रजांच्या मुलांच्या संगतीमध्ये, सोबतीमध्ये, शाळेमध्ये आणि इंग्लंडमध्ये जिथं इंग्रज आणि इतर परकीय लोक राहतात त्यांच्या सानिध्यात त्यांना शिकायला लावणे याची जणू काही प्रतिक्रिया म्हणून अरविंदांनी असे सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती ज्या कोणत्या समाजात, ज्या कोणत्या देशामध्ये, ज्या कोणत्या ठिकाणी, ज्या भाषेमध्ये जन्म घेतो त्या भाषेचा तो एक अविभाज्य असा भाग असतो आणि ती शिकणे हे त्याचं महत्त्वाचं काम आहे किंवा त्याचं महत्त्वाचं हे नैसर्गिक गोष्ट आहे की ते अगोदर ते शिक्षण त्याने घेतलं पाहिजे, त्या शिक्षणामध्ये तो समरस झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आवडीनिवडीप्रमाणे त्यानं जर बाहेरचं शिक्षण घेतलं, तो बाहेर गेला, आणखी काही बाहेरच्या संकल्पना त्याने शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये अरविंदांची ना नाही, परंतु त्यांचं असं मत आहे की फोर्सिबली किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव टाकून आणि बळजबरीने त्याच्यावर बाह्य संस्कृती, बाह्य भाषा आणि बाह्य गोष्टी लादण्याचा प्रयत्न करणे हा चुकीचा आहे. हे सुरुवातीचे 3 महत्त्वाचे अरविंदांच्या शिक्षणाच्या कल्पना आहेत. त्यानंतर अरविंदांनी शिक्षणाचे 5 असे भाग केलेले आहेत वेगवेगळे. त्या भागापैकी सर्वात महत्त्वाचा पहिला भाग जो आहे तो शारीरिक शिक्षणाचा आहे. शारीरिक शिक्षणाची संकल्पना आपल्याकडे कमी महत्त्वाची समजली जाते, परंतु श्री अरविंदांच्या मते माणूस हा शरीरासोबत जन्म घेतो आणि तो शरीरासोबतच शेवटच्या श्वासासोबत संपतो. त्यामुळं शरीर संपत्ती जी आहे, शरीर समृद्धी जी आहे, सुदृढ जीवन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची महत्त्वाची संकल्पना जी आहे ती अगोदरच आपण मुलांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. मूल हे लहानपणापासून जन्मल्यापासून ते खेळतं आणि खेळण्यामध्ये ते आनंद घेतं. तो खेळण्याचा आनंद मोठा झाल्यावर सुद्धा आपण गमावता कामा नये. त्यामुळे क्रीडा प्रकार असतील, खेळणं असेल, शरीर सुदृढ करणं असेल, आपल्या वेगवेगळ्या अवयवांबद्दलची नीट माहिती असेल, आरोग्याच्या कल्पना असतील, दृढ आरोग्याच्या कल्पना असतील, त्यासोबतच्या ज्या काय आवश्यक असणारी शरीराला लावलेली शिस्त असेल, शरीराला लावलेल्या सवयी असतील, त्यासोबतच वाईट सवयींचा त्याग असेल आणि स्वच्छता आणि इतर बाबतीतल्या ज्या काही आरोग्यविषयक सवयी असतील त्या सवयी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो एक चांगल्या शरीराचा, एक चांगल्या जीवनाचा पाया आहे असं अरविंद मानतात. नाहीतर आपण बघतो की एक्झरसाइज डिफिशियन्सी डिसीजेस म्हणून अलीकडे भारतामधील डायबिटीजला आणि हार्ट डिसीजला बघितलं जातं, जे 40 नंतर आपोआप लोकांना लागणारे रोग आहेत ते लोक पोखरतात आणि माणसाच्या जीवनाचा, आनंदाचा, ऊर्जेचा फार मोठा भाग त्याच्यामध्ये संपून जातो आणि जणू काही तो माणूसच एक आरोग्याच्या कुठल्या तरी गोळ्यांवर किंवा एखाद्या याच्यावर आधारित जगलेला असा माणूस, असं दयनीय स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती होऊ नये म्हणून अरविंदांनी या शारीरिक शिक्षणाचा पुरस्कार केला होता. दुसरं महत्त्वाचं शिक्षण जे आहे ते प्राणिक शिक्षण आहे, व्हायटल एज्युकेशन. या व्हायटल एज्युकेशनची संकल्पना अगोदर कोणीही मांडलेली नाही. बहुतेक कोणत्याही शिक्षण तज्ञाने याच्यावर कुठलाही फोकस केलेला नाही, परंतु अरविंदानं ही अतिशय दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणून याला पाठिंबा दिलेला आहे आणि फार मोठा पुरस्कार या संकल्पनेचा केलेला आहे. या संकल्पनेमध्ये हे सांगितलं जातं की माणसाचं चारित्र्य जे आहे, माणसाच्या सवयी ज्या आहेत, माणसाच्या लहरी ज्या आहेत, माणसाचं मानसिक ओढा जो आहे त्याच्याकडे अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणून बघितलं पाहिजे. हे जीवनाचा फार महत्त्वाचा असा अंग आहे. याकडे जर बघितलं नाही तर माणसाचं जीवन शिक्षण घेऊन सुद्धा, पैसा असून सुद्धा, शरीर असून सुद्धा अनकंट्रोल्ड असं होऊन जातं, अनियंत्रित असं होतं आणि अनियंत्रित झाल्याच्या नंतर त्या माणसाच्या जीवनाची अवनती व्हायला लागते आणि ही अवनती त्या माणसाला संपवू शकते. त्यामुळे मनाच्या लहरी ज्या आहेत, मनाच्या वाईट सवयी ज्या आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आपण पाहिलं पाहिजे की ह्या सवयी कशा चांगल्या लागतील आणि आपल्या चारित्र्याची निर्मिती कशी होईल आणि तो माणूस एका पक्क्या विशिष्ट अशा चारित्र्याचा कसा बनेल, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की नंतरच्या सगळ्या प्रगतीला जर सोबत घेऊन चालायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर माणूस हा शरीराच्या, चांगल्या शरीरासोबत चांगल्या सवयीचा सुद्धा असला पाहिजे. नाहीतर त्या वाईट सवयी त्याला घेऊन संपतात. हा इतिहास आहे आणि हे एक वैश्विक सत्य आहे. त्यामुळं अरविंदांनी कुणीच लक्ष न दिलेल्या पंचेंद्रियांच्या ज्या सवयी आहेत, आपण चांगला सुगंध काय आहे, चांगलं कानानं ऐकलं काय पाहिजे, उदात्त कसं बोललं पाहिजे, उदात्त कसं ऐकलं पाहिजे, उदात्त कसं पाहिलं पाहिजे आणि या उलट जे काही निकृष्ट दर्जाचं आहे, जे काही क्षुद्र दर्जाचं आहे त्याचा परित्याग कसा केला पाहिजे आणि आपल्या मनाला, आपल्या अवयवांना चांगल्या सवयी कशा लावल्या पाहिजेत आणि आपलं स्वतःचं एक विशिष्ट असं चारित्र्य निर्माण झालं आणि ते भक्कम चारित्र्य निर्माण झालं तर मग आपल्याला कशाचीही भीती नाही, हे अरविंदांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग जो अनेकांनी दुर्लक्षित केला त्यावर अरविंदांनी खूप महत्त्वाचं असं चिंतन मांडलेलं आहे.
तिसरा महत्त्वाचा एक टप्पा अरविंदांनी सांगितलेला आहे की तो मानसिक शिक्षणाचा आहे, मेंटल एज्युकेशन. आपलं सगळं शिक्षण रूढ अर्थानं जे आहे ते सगळं मेंटल एज्युकेशन सोबतच सुरू होतं आणि मेंटल एज्युकेशन सोबतच संपतं. त्याचं कारण असं आहे की आपली सगळी बौद्धिक संपदा आणि बुद्धिप्रधान असं शिक्षण आहे. परंतु श्री अरविंदांच्या मेंटल एज्युकेशनच्या कन्सेप्टमध्ये असं येतं की माणसाची ग्रहण करण्याची जी शक्ती आहे, ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण एकाग्रतेवर अवलंबून आहे, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. आणि ही एकाग्रता जी आहे ती मनाची एकाग्रता, हे मनाचा मूळ स्वभाव असा आहे की मन हे विखुरलेलं असतं, मन अनेक ठिकाणी जातं, मन हे चंचल असतं. मन एवं कारणो बंधनो मोक्षया असं जे म्हटलं जातं की मनाची ही जी चंचलता आहे या चंचलतेला एकाग्र कसं करायचं आणि ही एकाग्रता एका ज्ञानाच्या विशिष्ट टप्प्यावर आणून ज्ञान ग्रहण करण्याची सवय मनाला कशी लावायची, एकाग्रतेची वेळ कशी वाढवायची आणि या उलट जे काही मनाला चंचल करत असेल, जे काही अनिष्ट असेल, जे काही मनाला विखरून नेत असेल त्या सगळ्या गोष्टींचा परित्याग कसा करायचा याविषयी सुद्धा अरविंदांनी फार महत्त्वाचं असं चिंतन मांडलेलं आहे. जर अभ्यास केला तर त्या अभ्यासासोबतच कॉन्सन्ट्रेशन सोबत कॉन्टेम्प्लेशन आलं पाहिजे. अगोदर आपण असलेल्या परंपरेचा भाग असलेलं सगळं शिक्षण आपल्याला घेता आलं पाहिजे, त्याचा माणूस परिपाक असला पाहिजे. जसं ट्रॅडिशन आणि इंडिव्हिज्युअल टॅलेंटमध्ये T.S. एलियट म्हणतो की माणूस हा त्याच्या परंपरेचा एक प्रोडक्ट असतो, तसं त्याच्यामध्ये भर घालण्याची पण त्या माणसाची क्षमता असली पाहिजे. मेंटल एज्युकेशनमध्ये हे पण अभिप्रेत आहे, नाहीतर नाविन्यपूर्ण असं शिक्षणामध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचंच काही असणार नाही. त्यामुळे अरविंदांनी त्याच्याकडे पण तितकंच महत्त्वानं बघितलेलं आहे. चौथं एज्युकेशन जे आहे ते सायकिक एज्युकेशन, की ठीक आहे ह्या 3 एज्युकेशनच्या पहिल्या पायऱ्या जर आपण नीट पार पाडल्या तर माणूस यशस्वी होऊ शकतो जीवनामध्ये. सर्वसामान्यतः ज्या सर्वसामान्य यशस्वीतेच्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकारच्या एज्युकेशनने माणूस बनू शकतो. परंतु मानवी जीवनाची फक्त आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा एवढीच फक्त फलश्रुती आहे का? नाही. तर मानवी जीवनाचा आंतरयात्रा म्हणून पण एक विचार केला पाहिजे आणि त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्टेम्प्लेशन नंतर मेडिटेशन पण येतं की आपण आपली आंतरयात्रा सुरू केली पाहिजे. आपण का जन्म घेतलेला आहे, आपल्या जन्माचं उद्दिष्ट काय, माणूस म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत याच्या संदर्भातला ध्यानधारणा आणि भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देण ही जी आध्यात्मिकता आहे याविषयीचं मत अरविंदांनी या सायकिक एज्युकेशनमध्ये मांडलेलं आहे. आणि शेवटचे टप्पा जो आहे तो आहे आध्यात्मिक शिक्षणाचा, स्पिरिच्युअल एज्युकेशन, की माणसाने फक्त व्यक्तिगततेचा विचार न करता आंतरयात्रेतून समृद्ध होऊन त्या माणसाने त्या परमात्म्याशी एक तद्रूप होऊन, तादात्म्य पाहून, त्या असीमाशी, त्या अद्वैताशी एक होऊन त्यानंतर पूर्ण मानवजातीच्या परिवर्तनाची एक माध्यम म्हणून या जगामध्ये वावरलं पाहिजे. आणि अशी माणसं जर तयार झाली तर समाजामध्ये, देशामध्ये, संपूर्ण मानवजातीमध्ये जे काही मंगल आहे, जे काही उदात्त आहे त्या दिशेनंच ही माणसं वागतील. मग या जगामध्ये मिलिटरीची गरज पडणार नाही, पोलिसांची गरज पडणार नाही, कायद्यांची गरज पडणार नाही, कुठल्याही प्रकारचा जात, जुलूम, अत्याचार, छळ, अन्याय, अत्याचार याला जागा राहणार नाही आणि सगळं जग हे उदात्त होईल, समृद्ध होईल आणि पूर्णत्वाच्या दिशेनं जाईल. या हेतूने अरविंदांनी शिक्षणाकडे बघितलेलं आहे. म्हणून सगळ्यात 5व्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी आध्यात्मिक शिक्षणाचा एक विचार मांडलेला आहे आणि सांगितलेले आहे की शिक्षणाची संकल्पना ही काही व्यक्तिगत समृद्धीची आणि फक्त व्यक्तिगत हिताचीच संकल्पना नसून ती मानव जातीच्या संपूर्ण हिताकडे नेणारी संकल्पना आहे आणि त्या दृष्टीने शिक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. श्री अरविंदांची एकाग्र किंवा समग्र शिक्षणाची ही जी संकल्पना आहे ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आमूलाग्र असा विचार करणारी संकल्पना असल्यामुळं त्या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. या संकल्पनेचं फक्त छोटासा आराखडा आणि आढावा मला या छोट्याशा मनोगतामध्ये घेता आला असं मी समजतो आणि या मनोगताने थोडासा अधिक व्यापक विचार करून ही फार व्यापक असणारी श्री अरविंदांची एकाग्र शिक्षणाची जी समग्र शिक्षणाची जी संकल्पना आहे या संकल्पनेचा सर्वांनी विस्ताराने अभ्यास करावा आणि ही संकल्पना जशी पॉंडिचेरीला श्री अरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन किंवा दिल्लीचं तारादीदींचं मदर्स स्कूल जे आहे त्याच्यामध्ये जी प्रत्यक्षात आलेली आहे ती सर्वत्र प्रत्यक्षात यावी
या सदिच्छेसह मी थांबतो आणि मला श्री अरविंद केंद्र औरंगाबाद यांनी या विषयावर मत मांडण्याचं जे संधी दिली त्या संधीबद्दल मी आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.